ज्या संकल्पनेची सुरुवात सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 2014 ते 19 काळाच्या कारकिर्दीमध्ये झाली, जेव्हा त्यांनीही मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही काही काळ बंदरे खातं होतं आणि ही रोरो सर्व्हिस चालू करण्याची संकल्पना ही मूळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे। त्यांचीच इच्छा होती की समुद्राच्या मार्गाने आपण कोकणाकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण रोरो सुरू करावी। हे 2014 ते 19 मध्ये त्यांनी ह्याची मुहूर्तमेढ केली। आज जेव्हा ते परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज नेतृत्व करतायत, या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बघितलेलं स्वप्न आज ह्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण होत आहे। त्यांच्या स्वप्नपूर्ती होते हे त्यांचा कार्यकर्ता म्हणून आणि त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मला निश्चित पद्धतीने ह्याचा आनंद आहे। माझ्या हातामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ शिपिंग मंत्रालयाची आणि महाराष्ट्राच्या बंदर खात्याची परवानगी माझ्या हातात आहे। ही परवानगी M2M नावाची रोरो ही मुंबईपासून ते रत्नागिरीपर्यंत आणि मुंबईपासून ते सिंधुदुर्गापर्यंत चालवण्याची परवानगी आज आम्हाला कालच प्राप्त झालेली आहे। या परवानगी अनुसार M2M प्रिन्सेस नावाची ही जी बोट किंवा ही मोठी वेसल ज्याला त्याला म्हणतात, त्या संबंधित लागणाऱ्या जेवढ्या परवानग्या आहेत त्या सगळ्या परवानग्या आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत। जवळजवळ 147 परवानग्या आम्ही केंद्रीय शिपिंग मंत्रालय आणि आमचं मंत्रालय मिळून आम्ही या सगळ्या परवानग्या मिळवल्या। त्याच्यामध्ये DG शिपिंगच्या परवानग्या आहेत, IRSच्या परवानग्या आहेत, M2Dच्या परवानग्या आहेत, आमच्या महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डच्या परवानग्या आहेत, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानग्या आहेत। अशा 147 टोटल परवानग्या आम्हा लोकांकडे प्राप्त आहेत, आम्ही मिळवलेल्या आहेत आणि आमची ही बोट आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज आहे। फक्त आज ज्या पद्धतीने वातावरण ढगाळ आहे, समुद्र थोडा बोलतो ना रफ ज्याला म्हणतात, फेअर वेदर हा जो मुद्दा आहे, त्यामुळे आम्ही काही दिवसासाठी थांबण्याचं ठरवलेलं आहे। आम्हाला कुठल्याही पद्धतीची रिस्क आम्हाला ही बोट चालू असताना घ्यायची नाही। कुठल्याही पद्धतीचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये, यामुळे आजच्या पावसाळ्याचं एकंदरीत वातावरण पाहिल्यानंतर माझ्याकडे हवामान खात्याचा पण रिपोर्ट आहे। पुढचे काही दिवस
ढगाळ वातावरण असो किंवा समुद्रामध्ये होणारी हलचल असो, समुद्रामध्ये मच्छीमारांना पण आम्ही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला अशा कुठल्याही पद्धतीची रिस्क घ्यायची नसल्यामुळे आमच्याकडे सगळ्या परवानग्या आहेत. पण आम्ही काही दिवस सप्टेंबर 1 किंवा 2 तारखेपर्यंत आम्ही थांबण्याचं ठरवलेलं आहे. एकदा समुद्राची परिस्थिती चांगली झाली मग आम्ही ही M2M सर्व्हिस, M2M प्रिन्सेसची सर्व्हिस ही कोकण वासियांसाठी आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी आम्ही सुरू करणार आहोत. भाऊचा धक्का म्हणजे मुंबईपासून ते रत्नागिरी जयगड इथे आम्ही 3 ते 3.5 तासामध्ये लोकांना घेऊन जाणार आहोत. आणि भाऊचा धक्का मुंबई ते विजयदुर्ग इथे 5 ते 5.5 तासामध्ये आम्ही लोकांना तिथपर्यंत घेऊन जाणार आहोत. या बोटच्या बाबतीमध्ये थोडी माहिती देत असताना दक्षिण आशियातील ही सर्वात वेगवान म्हणजे स्पीड असलेली ही बोट आहे. म्हणजे 25 नॉट्स ज्याला आपण म्हणतो. आता जी M2M फेरी प्रिन्सेस 1 जी तुम्हाला मुंबई ते अलिबागपर्यंत घेऊन जाते ती ह्याच कंपनीची बोट आहे M2M प्रिन्सेस 1. आणि आमच्याकडे M2M प्रिन्सेस 2 जी आता इथून रोरो सर्व्हिस सुरू होणार आहे. आता जी M2M जी अलिबागपर्यंत जाते ती जवळपास 10 ते 15 नॉट्सची आहे. ही आपली बोट 25 नॉट्सची असणार म्हणजे त्याच्यापेक्षा अजून वेगवान असणार. त्याच्यामध्ये विविध कॅटेगरी चे लोक म्हणजे क्लास असे बसवण्याचे त्याच्यामध्ये नियोजन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे, त्याच्यामध्ये बिझनेस क्लास आहे, प्रीमियम इकॉनॉमी आहे आणि इकॉनॉमी आहे. म्हणजे आपण फ्लाईटमध्ये बसत असताना जसं आपल्याकडे कॅटेगरी असतात तसे कॅटेगरी या इथे उपलब्ध असणार. पहिला स्टॉप आपण जयगडला करणार आहोत. तिथे आम्ही जेटीची तयारी केलेली आहे. आणि दुसरा स्टॉप आपला विजयदुर्गला असणार. तिथे पण आम्ही जेटीची आणि एकंदरीत उतरण्याची सगळी सुविधा केलेली आहे. ह्या 4 ते 5 दिवसामध्ये ह्या बोटचा ट्रायलही होणार आहे. म्हणजे ज्याला आपण ड्राय रन म्हणतो ते ड्राय रन आम्ही ह्या काही दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. जेणेकरून रूट कसा असेल, येणं जाणं सगळ्याचा जो ड्राय रन ज्याला आपण म्हणतो या 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही बोटचं करणार आहे. ही सर्व्हिस आम्ही आजपासून सुरू कर म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे नुसतं गणेश उत्सवासाठी हा विषय नाही. जसं कोकण रेल्वे आयुष्यभर आता सुरू आहे त्याच पद्धतीने ही M2M फेरीची सर्व्हिस कोकण वासियांसाठी आयुष्य म्हणजे सलग सुरू करण्याचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे. इकॉनॉमीमध्ये 552 सीट आहेत, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 44 सीट आहेत, बिझनेसमध्ये 48 सीट आहेत आणि फर्स्ट क्लासमध्ये 12 सीट आहेत. ह्याच्यामध्ये 50 फोर व्हीलरच्या गाड्या आपण फिट करू शकतो. 30 टू व्हीलरच्या गाड्या आपण त्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतो. अशा पद्धतीची जागा एकंदरीत ह्या बोटीमध्ये उपलब्ध आहे. आता तुम्ही दराबद्दल तुम्ही मला विचाराल त्याचे दर नेमकं किती, त्याची तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता याची जाणीव मला आहे. कोकणातले काही आमचे पत्रकार मित्र बसलेत. हा का 5 दिवसानंतर जाईल गौरव गण हे शेवटचा गणेश उत्सव थोडी आहे. कोंडी कुठे झाला, कोंडी झाला नाही अजून. हा त्याच्या इकॉनॉमी मध्ये जे
सीट आहेत त्याला 2500, प्रीमियम इकॉनॉमी 4000, बिझनेस क्लास सीट जे आहेत ते 7500 आणि फर्स्ट क्लास आहे 9000. अशा पद्धतीने आपण 2500 इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी 4000, बिझनेस 7500 आणि फर्स्ट क्लास आहे 9000. गाडी 4 व्हीलर गाड्यांसाठी 6000 एक गाडी. त्याच्यामध्ये विविध साईजच्या गाड्या आहेत, मीडियम स्मॉल, त्याचे पण विविध रेट आहेत. सायकल घेऊन जायचं असेल तर 1000, नाही बाईक घेऊन जायचं असेल तर 1000, सायकल घेऊन जायचं असेल तर 600. मिनी बस घेऊन जायची असेल, नाही हसायचं नाही, खरंच मिनी बस आहे तर मिनी बस घेऊन जायचं असेल तर 13000 रुपये. 30 सीटरची बस त्याच्यावर घेऊन जायची असेल तर 14500. 45 सीटरची बस घेऊन जायची असेल तर 17000 आणि 45 सीटपेक्षाही जास्त मोठी बस घेऊन जायची असेल तर 21000. एवढी मोठी साईजची ही बोट किंवा M2M ची नावाची आमची रोरो ही लोकांसाठी आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये समुद्रामध्ये एकंदरीत वातावरण चांगलं झाल्यानंतर आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे अजितदादा आणि मंत्रिमंडळाचे माझे सगळेच जे माझे मान्यवर आहेत, प्लस आम्ही याच्याबरोबर आमचे केंद्रीय शिपिंग मंत्री आदरणीय सोनवालजींचा पण आम्ही ते आमंत्रण दिलेलं आहे, तेही याच्यामध्ये उपस्थित राहणार आहे. तो एक मोठा जंगी कार्यक्रम, कारण का कोकणाच्या इतिहासामध्ये खूप वर्षानंतर, मला वाटतं 30-32 वर्षानंतर, अगोदर खूप वर्षा अगोदर चालू होती, मला वाटतं काही जुने जाणकार लोक सांगतील, 30-32 वर्षा 40 वर्षानंतर परत ही रोरो सर्व्हिस सुरू होते. आणि म्हणून आमच्या कोकणवासियांच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाची घटना आमच्या सगळ्यांसाठी आहे. गणेश चतुर्थी सुरुवातीलाच मी ही गोड बातमी देत असल्यामुळे मला विश्वास आहे या गणेश चतुर्थीला कदाचित मध्येच तुम्हाला इथे येण्या जाण्याची संधी भेटेल, पण त्यानंतरचा तुमचा प्रत्येकाचा प्रवास कोकणाकडे जाण्यासाठी तिथे आपण रस्त्याच्या माध्यमातून जातो, फ्लाईटच्या माध्यमातून जातो, रेल्वेच्या माध्यमातून जातो. आता अजून एक पर्याय आमच्या देवाभाऊच्या सरकारने आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणून ह्याबद्दल तुम्हालाही आम्ही बोटवर लवकरच आमंत्रण काही दिवसामध्येच करणार आहोत. तुम्हालाही त्याचा अनुभव घेता येईल, बोटच्या एकंदरीत त्याचा अनुभव फिरून, त्याचा कशी बोट असेल, काय बोट असेल, ते ऑन द स्पॉट घेऊन जाण्याची आमच्या लोकांची तयारी आहे. आणि ज्यांना तिथूनच गावी निघायचं असेल तर त्यांना बॅगा घेऊन यावा. धन्यवाद. काय प्रश्न असतील तर विचारा. नाही, एकदा पैसे घेतल्यानंतर शेवटपर्यंत. आता तुला रत्नागिरीला जायचं असेल तर 2500 इकॉनॉमी बोलतोय, 4 क्लास आहेत, नाही तर उगा तिथे भांडार तिकीट काउंटरवर, ते विषय नको. इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी, आपण फ्लाईटमध्ये कसं जातो तसा विषय. एकदा इथून तिकीट काढल्यानंतर शेवटच्या स्पॉटपर्यंत तोच राहणार, बदलणार का? मध्ये तुला विचारणार की काय? हो, मग काय फरक पडतो विचार. एकदा इथून तिकीट घेतल्यानंतर सिंधुदुर्ग पोहोचेपर्यंत तेवढंच, कमी जास्त नाही. आता त्याबद्दल ऑनलाईन काय होतं, ही जी बोट जाणार ती तिथे 2 तास थांबणार विजयदुर्ग आणि ती त्या दिवशी परत येणार. म्हणजे येण्या जाण्याची सर्व्हिस आहे. आणि म्हणून तिकीट ऑनलाईन बुकिंगच्याच माध्यमातून होणार. संबंधित ही जी कंपनी आहे M2M फेरी, हे त्याबद्दल तुम्हाला सगळी तांत्रिक माहिती उद्या परवा देते, जेणेकरून बुकिंग कशी करायची, कुठून करायची, कुठल्या वेबसाईटवरून करायची, ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तू आता उशीर आला ना, पहिले माहिती घे. VIP एंट्रीवाल्यांना मी नंतर उशिरा देत नाही माहिती. पाऊस थांबवशील का माझ्यासाठी? समुद्रामध्ये अगर काय बरं वाईट झालं, तुम्ही आमच्या मागे तुम्हीच ब्रेकिंग न्यूज चालवणार.
म्हणून मी हवामान खात्याचाच रिपोर्ट आणलेला आहे. सागरजी, पुढच्या 4-5 दिवसामध्ये हवा समुद्र खवळलेला आहे. आम्हाला कुठल्याही पद्धतीचा रिस्क घ्यायचं नाही. ही आयुष्यभराची सर्व्हिस फॉर एव्हर, म्हणजे आम्ही सरकार बदलत राहतील पण ही M2M सर्व्हिस बंद होणार नाही. म्हणून आम्ही कुठल्याही पद्धतीचा रिस्क घेत नाही आहे. म्हणून थोडा वातावरण 3-4 दिवसात सुधरेल असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. म्हणून 1 किंवा 2 तारखेला आमचं अशी तयारी आहे की त्या दिवशीपासून ही बोट सोडायची. कदाचित गौरी गणपतीच्या निमित्ताने आपण गावी जाऊ शकू, पण पुढच्या वर्षी अगोदरच जाऊ शकू अशा पद्धतीची सर्व्हिस आहे. दोन प्रश्न होते. एक म्हणजे याचं बुकिंगसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन काही तुम्ही घोषित करणार की काउंटरला जाऊन बुकिंग करायचं? हां, त्याबद्दल बघा, तांत्रिक माहिती ती कंपनीत तुम्हाला देणार, जी M2M, पण ऑनलाईनच असेल एवढी मला माहिती आहे. मग ती बुकिंग कुठे करायची, कशी करायची, कुठल्या वेबसाईटवर करायची, कंपनी तुम्हाला माहिती देणार. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा होता की एकंदरीत तुम्ही ज्या प्रकारे सांगता की वर्षभर ही सेवा सुरू राहणार आहे, मात्र आता ज्या प्रकारे पावसाचं वातावरण त्यामुळे मध्ये मध्ये ही सर्व्हिस बंद राहू शकते, मात्र उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पूर्ण वेळी सर्व्हिस सुरू बघा, असं आहे, एकदमच कुठला टोकाचा पाऊस असेल तरच ही सर्व्हिस बंद होणार. ही फार आधुनिक बोट आहे. आता ही पावसाळ्यामध्ये तुमचं मुंबई अलिबाग सुरू आहे, बंद नाही आली ती M2M, म्हणून ही पण तशी सुरू राहणार. पण आता 4-5 दिवस आता आम्ही मच्छीमारांना आतमध्ये जायला देत नाही आहे. एवढा समुद्र खवळलेला आहे. फेअर वेदर ज्याला आपण म्हणतो ना, ते व्यवस्थित केल्यानंतर आम्ही लोकांना सुखरूप घेऊन करायला. सुशांत गावी गेल्यानंतर परत आला, समजून घे पुढचा विषय. असं काय करायचं, आपल्याला तर 1 वे तिकीट काढायचे ना. फेऱ्या कशात म्हणजे, अरे बाबा, इथून जी जाणार तिथे उदाहरण 3-3.5 तासात रत्नागिरी पोचणार, पुढून 4.5-5 तासात आपल्या सिंधुदुर्गात पोचणार. तिथे सगळ्यांना उतरल्यानंतर 2 तास सर्व्हिसिंग व्यवस्थित सगळ्या गोष्टी साफसफाई होणार. 2 तासानंतर ती परत मुंबईला येणार रात्री. म्हणजे कदाचित त्याच दिवशी तू परत सकाळी जायचं, स्टोरी ब्रेक करायची, 2 दिवस गावी 2 तास गावी जायचं, परत रात्री यायचं. हो ताई, ती बोटच एवढी आहे, 4 सोडायला गेलो ना तर समुद्र पुरणार नाही. तुम्ही विचार करा, मिनी बस किंवा 45 सीटरपेक्षाही मोठी बस त्याच्यात फिट होते. म्हणून एकच बोट. आता आम्ही काय करतोय, अजून पण कंपन्या ह्याच्या बघितल्यानंतर आम्हाला अप्रोच झालेला आहे की तुम्ही M2Mला कसं दिलं, आम्हालाही द्या. तर त्याही कंपन्याचं ॲप्लिकेशन आमच्याकडे आलं. ही काय जगातली एकमेव कंपनी नाही आहे की बाबा आम्ही हिलाच देणार. आता ओला, उबर, रॅपिडो आहे का ना तुमच्याकडे, तसंच ह्या क्षेत्रामध्ये पण अजून ज्या कंपन्या येतील त्या सगळ्या कंपन्याला आम्ही सपोर्ट करू. आज M2Mला करतोय, उद्या अजून 2-3 कंपन्या अगर आल्या त्यांना आम्हालाही इथून ते बेलापूर घेऊन जायचं आहे, आम्हाला इथून ते रत्नागिरी जायचं आहे, त्यांना आम्ही परवानगी देऊ. मग टाइम स्लॉट वाटून देऊन टाकू. रत्नागिरी और सिंधुदुर्ग तक अभी तक मुंबई से 10 से 12 घंटे लगते हैं बाय रोड, लेकिन M2M सर्विस जो सरकार शुरू करने जा रही है उसकी क्या खासियत है, कितनी सीटिंग संख्या है और कैसे इसको ऑपरेट किया जाए? देखिए, हमारे देवेंद्र फडणवीस जी जब 14 से 19 के बीच में जब मुख्यमंत्री थे, तभी उनके पास ये बंदरे डिपार्टमेंट या मिनिस्ट्री थी. तभी उन्होंने इसका मूल जो इसके आइडिया है वहाँ से शुरू हुई. देवेंद्र जी की इच्छा थी कि मुंबई और कोकण के बीच का जो रास्ता है वो समुद्र के मार्ग अगर हम लोग जा सके तो उसका काफ़ी वक्त भी बचेगा और पैसे की भी बचत होगी. तो इसकी शुरुआत उन्होंने 2014 और 19 के बीच में की. उसके बाद ये सरकार वापस आने के बाद हमने उसके बाद जो प्रपोजल रखा था उसके ऊपर काम करने की शुरुआत हम लोगों ने की. पिछले 9 महीने तक 147 जो परमिशन है, अलग अलग टाइप के जो परमिशन है हम लोगों ने निकाले, उसके ऊपर फॉलोअप किया. उसके लिए जो केंद्रीय मंत्री है हमारे सोनवाल जी, उन्होंने हमको इसमें काफ़ी मदद की, उन्होंने उसमें सहकार्य किया. और आज इस फाइनल परमिशन हम लोग को कल ही केंद्र सरकार और राज्य सरकार की इस माध्यम से हमको मिल गई है. अब इसके हम बोट आज ही भी ऑपरेट कर सकते हैं, मगर वातावरण में हवा जो कुछ बारिश का माहौल है, समुद्र में थोड़ा रिस्क फैक्टर है, इसके लिए हम लोग ने 3-4 दिन रुकने का हम लोग ने सोचा है.
जब भी समुद्र की परिस्थिति अच्छी हो जाएगी 1 या 2 तारीख तक हम लोग इस बोट को छोड़ने की हमारी पूरी तैयारी है। आज अगर समुद्र की परिस्थिति अच्छी होती तो हम लोग कल ही छोड़ देते, मगर अभी परिस्थिति वैसी नहीं है तो 3-4 दिन हमको रुकना पड़ेगा। 4-5 दिन के बाद हम लोग ये जो सर्विस है जो हमेशा के लिए, सिर्फ गणेश चतुर्थी के लिए नहीं है मगर हमेशा के लिए ये सर्विस हम मुंबईकरों के लिए, कोकण वासियों के लिए और महाराष्ट्र के लोगों के लिए लेके आ रहे हैं। कितना फेयर होगा? और क्योंकि आपने बताया कि हाईली साइज बोट है, इसमें मिनी बस और बस तक भी जा सकती है, तो उसको किस तरीके से डिजाइन? देखिए हमारी जो ये M2M प्रिंसेस जो ये हमारी बोट है, रोरो सर्विस है, वो आपको मुंबई से रत्नागिरी सुबह 6:30 को छूटेगी। रत्नागिरी में 3.5-4 घंटे में पहुँचेगी। सिंधुदुर्ग में 5-5.5 घंटे में छूटेगी। 6:30 के छूटने के बाद आज अगर आपने देखा तो वंदे भारत जो सुबह 5 बजे छुट्टी है, हाँ, तो वो सुबह मुझे लगता है 8:30-9 को रत्नागिरी पहुँचती है और सिंधुदुर्ग करीब 12-12:30 बजे पहुँचती है। तो ये उससे भी फास्ट है इसके माध्यम से। और ये जो हमारी बोट ये 12 नॉट, मतलब आज हमारे ही देश में इससे 25 नॉट, सॉरी, थैंक यू, 25 नॉट्स इससे ज़्यादा स्पीड वाली बोट आज हमारे देश में नहीं है। सबसे ज़्यादा हाई स्पीड और हाई क्वालिटी वाली, और उसमें काफ़ी कुछ स्पेसिफिकेशंस है जो आज हमारे देश में किसी के पास भी नहीं। ऐसी मॉडर्नाइज बोट आज हमें कोकण की तरफ लेके जाएगी। इसके टिकट के बारे में जो आपने बोला है, गणेश उत्सव के वक्त जब इसकी इकोनॉमी की टिकट हमारी 2,500 मतलब 2,500, प्रीमियम इकोनॉमी मतलब 4-5 क्लास है। अपन फ्लाइट में जिस तरह बैठते हैं, इकोनॉमी, प्रीमियम इकोनॉमी, बिजनेस क्लास, फर्स्ट क्लास, उसी तरह के इधर है। आप जब भी गणेश चतुर्थी के वक्त हमें गांव में जाएंगे तभी 2,500 इकोनॉमी के लिए देना पड़ेगा, प्रीमियम इकोनॉमी के लिए 4,000 और जो बिजनेस क्लास है वो 7,500 और फर्स्ट क्लास 9,000। उसके साथ ही जो बड़ी जो कार है, 4 व्हीलर कार है, उसके लिए 6,000 और उसके साथ जो उसके बाइक जो 2 व्हीलर है उसके लिए 1,000 रुपये, बाईसाइकिल है, साइकिल है, उसके लिए 600, मिनी बस अगर आपको लेके जानी है अंदर तो 13,000, 30 सीटर की बस लेके जानी है तो 14,500, 45 सीट से भी ज़्यादा अगर आपको बड़ी बस उधर तक की बस अगर लेके जानी है तो 17,000, और 45 सीट से भी ज़्यादा बड़ी बस हो, लग्जरी बस कोई हो तो 21,000। तो इस तरीके का पूरी की पूरी ये प्राइसिंग या ये कंपनी ने डिसाइड की है। जो बुकिंग का जो एक ये सिस्टम जो डिसाइड किया है वो जल्द ही कुछ दिनों के बाद बोट जो M2M फेरी की जो कंपनी है वो ऑफिशियली आपको इसके बारे में बुकिंग कैसी करनी, ऑनलाइन ही बुकिंग होगी, कैसी बुकिंग करनी है, ऑनलाइन कैसी करनी है, वो सारी वेबसाइट कौन से होने वाली है, सारी की इंफॉर्मेशन उनके माध्यम से आप तक पहुंचाई जाएगी। सिंधुदुर्ग और रत्नागिरी 2 डेस्टिनेशंस पर्यटन के हिसाब से भी बहुत महत्वपूर्ण है। शुरुआत में चिपी एयरपोर्ट भी शुरू हो रहा है और M2M रोरो सर्विस भी शुरू हो रही है। ऐसे में सिंधुदुर्ग के जो टूरिज्म है, खासकर कोस्टल टूरिज्म हुआ या जो अलग अलग तरीके के, उसको कितना फायदा होगा? देखिए ये तो 2 रूट आप हम लोग अभी शुरुआत कर रहे हैं। मांडवा में भी है, बीच में श्रीवर्धन में भी हम उधर जेटी बना रहे हैं। आज जिधर जिधर हमारे पास जेटी है वहाँ ये बोट को हम लोग रोक रहे हैं। आज हम लोग जो जयगढ़ में रुकने वाले हैं वो रत्नागिरी सिटी से 40 किलोमीटर दूर है, मगर हम लोग रत्नागिरी के अंदर, सिटी के अंदर टर्मिनल्स बना रहे हैं। तो आप अगले साल तक जब ये जैसे आज बाहर उतरने वाले हैं, अगले साल आप रत्नागिरी सिटी के अंदर उतर सकते हैं। आज तो सिर्फ हम लोग शुरुआत कर रहे हैं ये 2 रूट से। जैसे जैसे वक्त जाएगा वैसे हम लोग जेटी भी डेवलप करने वाले हैं, वैसे ये रोरो के स्पॉट पूरा हमारा जो 877 कोस्टल लाइन है हमारा कोकण का, वहाँ अलग अलग जगह पे ये हमारी रोरो रुकेगी
फिर आप काम के लिए जाइए, टूरिज्म के लिए जाएंगे, अलग अलग तरीके से ये बोट आपको मदद करेगी। Sir, Maharashtra government is introducing fastest speed boat, Ro-ro service. ro-ro It's not a speed service boat. for those who are regularly traveling to Konkan. How will this help the tourists as well as for those who regularly travel? How See, will right this now, help if the you have client? to reach Konkan or any point on the coastal area, right from Raigad, Ratnagiri, Sindhudurg, you have only few ways, either it's the roadways or the railways or the airport system. All these, for example, if you go by the road, it will at least take you 10 to 12 hours right now. If you go by the rail, it takes you equally 8 to 10 hours. What we are introducing a Ro-ro service, which will take you from here to Ratnagiri, here to Sindhudurg in maybe 3.5 to 5 hours, basically. And this entire Ro-ro service will be first of its kind. It's a very powerful boat, a powerful vessel that we have bought, and first time in India something like this is going to be operated, which runs with a speed of 25 knots. This speed of boat used for cruising in the sea is not anywhere available right now. So I think it is a big move which Mr. Devendra Fadnavis ji had always initiated during his first tenure as the Chief Minister. Now we are just following up on his work that he already initiated, and now we are ensuring that people of Konkan get the best service where they can reach fast into their native places, and also we want to promote tourism as much as we can. So to begin with, these are the two routes, Ratnagiri and Vijaydur. Obviously we are going to add more few routes. Obviously there are going to be more operators who we are going to invite to run on this particular route. So this is just to begin with. आणि मराठीमध्ये एवढंच सांगतो, सुरुवातीचे हे 2 स्टॉप आहेत, रत्नागिरी ते जयगड, जे आता रत्नागिरीच्या थोडं बाहेर आहे, तिथून 40 मिनिटावर तुम्हाला रत्नागिरी शहर आहे. आम्ही रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी टर्मिनल डेव्हलप करतोय. ऑलरेडी त्याची प्रमाण निघालेली आहे. 10 ते 12 महिन्यामध्ये आम्ही त्याचं टर्मिनल बांधतोय, जेणेकरून ही रोरो सर्व्हिस टर्मिनलमध्येच उतरेल. दुसरं विजयदुर्ग, पण त्याचबरोबर आम्ही अन्य स्टॉप म्हणजे उदाहरण श्रीवर्धनला थांबणं, मांडवाला तर आपण थांबूच शकतो, असे विविध स्टॉप कोकण किनारपट्टीवर आम्ही थांबत ती बोट पुढे घेऊन जाणार आहोत. त्याचबरोबर फक्त हीच सर्व्हिस नाही, ह्याच्यानंतर असंख्य लोकांनी पण आम्हाला ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्यांनाही आम्ही इथे चालवण्याची संधी देणार आहोत. $7,500 अरे इकॉनॉमी 2,500 आहे. हा, तो फर्स्ट क्लास मध्ये 9,000 तर द्यायला पाहिजे ना. अरे आता चिपीसाठी 18,000 रुपये लोक देतात. अरे ते तू कॅन्टीन मध्ये जाऊन घे ना, तू जाऊन घे ना तिथं बसून. काय टिफिन देऊ का तुला इथून? अरे काय तुम्ही लोक रे जरा बाबा, आमच्या काय कोकणातले काय उगत काढणार नाही की काय? अरे पीक टाइम मध्ये चिपी मध्ये 27,000 पण एका तिकीटसाठी लोक देतात. 27,000. आमचं दरड उत्पन्न फार चांगलं आहे कोकणाचं, आमच्याकडे आत्महत्या होत नाही. 100% बँकेला रिपेमेंट करणारे आम्ही लोक आहे. म्हणून बघ ब्लेझर घालून बसलाय कोकणातला मंत्री. मग उगाच 9,000. तू जरा सीट तरी बघ कशी आहेत. पुरा एमिरेट्स मध्ये बसल्याची फिलिंग. सीट घेऊन जाशील घरी, तुला गेटवर थांबवायला लागेल आम्हाला. ए बाबा थांब, 9,000 मध्ये सीट थोडी येते. काय तुम्ही लोक यार, काहीतरी ठेवा. बोला सागर भाऊ, हे त्याच्यानंतर येणार तुम्ही. जयगडकडे जेटी आहे, तिथे आम्ही बसेस पण ठेवणार आहेत. तुम्ही जसं उतराल ना, तुम्हाला आम्ही बसेस ठेवणार तुम्हाला शहराकडे घेऊन जाण्यासाठी. 4 काय 5 मोठ्या बसेस असणार, जेणेकरून ती पण तुम्हाला गैरसोय होणार नाही. बघा ती टेम्पररी आहे. आमच्याकडे आता तिथे उतरवण्यासाठी जेटी तयार नाही आहे. जयगडची जेटी आहे, पण आम्हाला अजून सक्षम कायमस्वरूपी जेटी बनवण्याचं काम आमचं सुरू आहे. म्हणून आम्हाला फक्त विजयदुर्ग करायचं नव्हतं, म्हणून आम्ही रत्नागिरी आता उपलब्ध जेटी कुठली आहे तर जयगडची आहे रत्नागिरी. तर तिथे त्यांच्याशी बोललो, मान्यता दिली आहे. 10 ते 12 महिन्यामध्ये मी तिथे रत्नागिरी टर्मिनल तयार करणार आहोत आम्ही, आणि तुम्ही रत्नागिरी शहरातच उतरू शकता. म्हणजे 3.5 तासच्या नंतर फक्त अजून 40 मिनिटं
जे आता तुम्हाला 6-7 तास लागतात रत्नागिरी पोहोचायला. आजही 90% कोकणवासीय हा रस्ते मार्गे एक तर एसटीने जातो, खाजगी बसने जातो किंवा प्रायव्हेट गाडीने जातो. आज त्या 2 मिनिटं द्या जरा, 2 मिनिटं. आज मुंबई गोवा रस्त्याची काही भाग वगळता आमचा सिंधुदुर्ग वगळता उल्लेख करा ना, आमची कॉलर टाईट होईल तरी. मी पण सिंधुदुर्ग मग आपला काही भाग वगळता आज तितकी दुरावस्था आहे, खड्ड्यांचं साम्राज्य आहे. आणि भर गणपती उत्सवात सुद्धा आपण ते खड्डे भरू शकलो नाही. आपण आपल्या माणसांना, आपली माणसं अजूनही एसटीने गेलेली, अजूनही अडकून पडलेली हायवेवर. आणि आपण 14 पासून डेडलाईन देतोय की मुंबई गोवा कधी 16ला तयार होईल, कधी 19ला तयार होईल, कधी 21ला तयार होईल. अजूनही तो होत नाही. याच्या मागचा समृद्धी सुरू हो, मला माहिती आहे तुमच्या प्रश्नांचा रोख मला माहिती आहे. आम्हीही सगळेजण लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यावर सातत्याने त्याच्यावर पाठपुरावा करतो. आम्ही कोण समाधानी आहे का? नक्की नाही. सिंधुदुर्गवाले 99% पूर्ण करू शकतात, तो उर्वरित पण पूर्ण करू शकतात. आम्ही ह्याच विषयावर जेव्हा सन्मान्य राणेसाहेब खासदारकी लढवत होते तेव्हा ह्याच मुद्दा मी जनतेला विश्वास दिलेला. त्याच्यानंतर राणेसाहेब 3दा गडकरी साहेबांना भेटलेले आहेत, एक लक्षात घ्या. म्हणून माझं असं म्हणणं आहे, थोडं आता एवढं थांबलात ना, आम्ही तुम्हाला जास्त त्रास देत नाही. तुम्हाला पुढच्या गणेश उत्सवाला हे त्रास होणार नाही एवढी जबाबदारी माझी. तोपर्यंत बोटच आणली ना मध्ये. म्हणून निश्चित पद्धतीने त्या झालेल्या चुका आम्ही सुधारतोय. पावसाळ्यामध्येच आम्ही काम किती करू शकतो हे तुम्हाला, आता तुम्ही जी कोकणातल्या तुम्हाला माहीत, आपल्याकडे पावसाळ्याचा जोर एवढा असतो की खड्डेच बुजू शकत नाही. पावसाळी डांबर पण टिकत नाही अशी परिस्थिती असते, समजून घ्या. म्हणून थोडा वेळ द्या. पुढच्या वर्षी तुम्हाला गणेश उत्सवाकडे जाण्यासाठी हे विघ्न येणार नाहीत, एवढी काळजी आम्ही घेऊ. आवा उपसमिती आहेत ना आरक्षणाची, विखे पाटील साहेब आहेत ना, ते उत्तर देतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.